खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता असं म्हणत आपल्या कीर्तनाची शैली कधीच न बदलणारे कीर्तनकार म्हणजे निवृत्ती देशमुख अर्थात इंदोरीकर महाराज. आपल्या कीर्तनात समाजाच्या वास्तव्यावर प्रखरपणे बोट ठेवणारे इंदोरीकर महाराज यांचा जन्म 9 जानेवारी 1971 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या इंदोरी गावात झाला. इंदोरीकर महाराजांचे संपूर्ण नाव निवृत्ती काशीनाथ देशमुख. कीर्तनाच्या माध्यमातून ते महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. त्यांचे मूळ गाव इंदोरी असल्याने त्यांना इंदोरीकर महाराज म्हणून ओळखले जाते. इंदोरीकर महाराज गेल्या 30 वर्षांपासून कीर्तन करीत असून वयाच्या 23व्या वर्षी ते शिक्षक म्हणून भाऊदोजी पाटील DED कॉलेजमध्ये काम करीत होते. इंदोरीकर महाराजांचं शिक्षण BSc BEd असून सुरुवातीला दिवसभर शिक्षकाची नोकरी करून रात्री ते प्रवचन करीत होते. खेडोपाडी गावोगावी सायकलीवर फिरून इंदोरीकर महाराज कीर्तन प्रवचन करू लागले. शिक्षकापेक्षा कीर्तन करण्यात त्यांना जास्त आवड असल्याने त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली आणि ते पूर्णवेळ कीर्तनासाठी देऊ लागले. इंदोरीकर महाराज भाड्याच्या खोलीत राहत होते. वाचन, लेखन, कीर्तन, प्रवचनाचा छंद जोपासल्याने त्यांच्या ज्ञानाची खोली वाढतच गेली. कीर्तन करण्याची शैली विनोदी असल्याने लोकांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळाला. त्यांच्या कीर्तनाला युवक युवती, स्त्री पुरुषांची मोठी गर्दी होत असते. गालात हसली तर माणूस जमिनी किती जो नादी लागला त्याला वड आहे बिडी नाही राहिली भाऊ. वा वा, इथं कापड दुकान प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. प्लास्टिकचे काय बावळात पण आहे का काय. एक नाचणारी बाई आली नर्तकी, तिनं आली इंद्र महाराजांना म्हणली, इंद्र महाराज व्हाय बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय, याची जर तपश्चर्या पुरी झाली तर माझा कार्यक्रम संपला. तिने सांगितलं डोंट टेरी अबाउट इट, डू नॉट टेरी टेन्शन, वर्क इट डिपेंड्स अपॉन तुम्ही. तिने सांगितलं चिंता करू नका, माझ्यावर जबाबदारी सोडा. ती ब्युटी पार्लर मध्ये गेली, पुळ्या बिळ्या काढल्या, मशीन मध्ये तोंड घातलं, मिक्सिंग केलं, सगळे मिक्स केलं, इथल्या फट्टीत चमकी भरली. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतात. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, सगळे मिक्स करावं लागतं. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. सगळे मिक्स म्हणजे सॉफ्टिंग करणे, आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. ती आली, तिनं एका पायात चाळ बांधला आणि याच्या पुढे आपटला. याची दाढी जमिनीला टेकेल होती, डोळेच उघडले त्यानं. तिला म्हणला बस, इश्क ही मेरी जिंदगी आहे. तिने सांगितलं पागलपणा करू नका, साधू आहे तुम्ही, तुम कुछ भी कहो, तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. फूल है गुलाब का. आजच्या 21व्या शतकात माहिती तंत्रज्ञान युगातही कीर्तनाला नवी दिशा प्राप्त करून अतिउच्च शिखरावर कीर्तनाला नेऊन ठेवण्याचं कार्य इंदोरीकर महाराजांनी केलंय. व्हॉट्सॲप, टिकटॉकच्या जमान्यात कीर्तनाची गोडी निर्माण करणारे इंदोरीकर महाराज म्हणजे एक अद्भुत रसायनच मानावे लागेल. विशेष म्हणजे टिकटॉकवर इंदोरीकर महाराजांच्या आवाजात नक्कल करणे कॉलेजच्या तरुणींची फॅशनच झाली आहे. इंदोरीकर महाराजांनी जेव्हा कीर्तनाला सुरुवात केली तेव्हा त्यांचं पहिलंच कीर्तन गाजलं ते कोपर गावात. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त कोपर गावात कीर्तन ठेवण्यात आले. या कीर्तनाची रेकॉर्डिंग करून 3 लाख कॅसेट तयार केल्या गेल्या आणि या 3 लाख कॅसेट संपूर्ण महाराष्ट्रात मोफत देण्यात आल्या. इंदोरीकर महाराजांनी आपले मूळ गाव इंदोरी सोडून संगमनेर तालुक्यातील ओझर या गावी राहायला आलेत. कीर्तनातून मिळणाऱ्या पैशांनी ओझर या गावात त्यांनी जमीन विकत घेतली आणि या जागेवर त्यांनी
स्वतःच्या पैशातून ज्ञानेश्वर माऊली सेवाभावी संस्था उभारली असून या संस्थेत मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे या संस्थेत प्रवेश विनामूल्य दिला जातो. येथे शिकणाऱ्या मुलांचे डोक्याचे केस कापण्यापासून ते पायात चप्पल घेण्यापर्यंतचा सर्व खर्च इंदोरीकर महाराज स्वतः करतात. विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, पेन, परीक्षा फी देखील इंदोरीकर महाराजच भरतात. इंदोरीकर महाराजांच्या पत्नी शालिनीताई देशमुख देखील कीर्तन करत असून तेही मिळालेला पैसा या विद्यार्थ्यांवर खर्च करतात. इंदोरीकर महाराजांना 2 मुले असून मुलीचे नाव ज्ञानेश्वरी आणि मुलाचे नाव कृष्णा असे आहे. दोघंही मुले वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेत आहेत. इंदोरीकर महाराज एका महिन्यात जवळपास 80 ते 85 कीर्तन करतात. या कीर्तनातून मिळालेला पैसा विद्यार्थ्यांवर खर्च करतात. इंदोरीकर महाराजांचा रोजचा प्रवास किमान 600 किलोमीटर पासून ते 1000 किलोमीटर पर्यंतचा असतो. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे कोरोना काळात कीर्तन बंद असल्याने येणाऱ्या काळात जेव्हा कीर्तनाला सुरुवात होईल तेव्हा तुम्हाला इंदोरीकर महाराजांचे कीर्तन बुक करता येणार नाही, कारण लॉकडाऊन काळात फोनवरच लोकांनी कीर्तनाच्या तारखा बुक करून ठेवल्या आहेत. जर तुम्हाला कीर्तनासाठी तारीखच बुक करायची असेल तर 2021 शिवाय पर्याय नाही. त्या अगोदरच्या सर्व तारखा बुक झाल्या आहेत. यावरून इंदोरीकर महाराजांची क्रेज किती वाढली आहे हे लक्षात येते. इंदोरीकर महाराजांनी ओझर या गावात ज्ञानेश्वरी माऊली शैक्षणिक संस्था उभारली आहे. या संस्थेत काम करणाऱ्या शिक्षकांचा पगार इंदोरीकर महाराज स्वतःच्या पैशातून करतात. अशा समाजसेवा प्रबोधन करणाऱ्या इंदोरीकर महाराजांवर टीका करणे योग्य होणार नाही. 21व्या शतकात इंदोरीकर महाराजांचं कीर्तन यूट्यूबवर पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या विनोदी आणि गावरान भाषेत चिमटे काढण्याच्या शैलीला मोठी पसंती मिळत आहे. अलीकडच्या काळात महाराजांवर एका वक्तव्यामुळे टीका टिप्पणी सुरू झाली होती, परंतु ही टीका निरर्थक असून त्यांच्या समाजसेवा आणि प्रबोधन कार्याला विसरता येणार नाही. शेवटी इंदोरीकर महाराजांवर कितीही टीका झाली तरी रोखठोक बोलणाऱ्या इंदोरीकर महाराजांची कीर्तनाची शैली कधीच बदलणार नाही. आणि म्हणूनच मी गणेश शार्दूल असं म्हणतो, कुणी निंदा कुणी वंदा, कुणी निंदा कुणी वंदा. समाज प्रबोधन करीत कीर्तन करणे हाच इंदोरीकर महाराजांचा धंदा. धन्यवाद. होता दर्शन तेथेच गुंतत असे मन. स्वप्नात जरी श्रीचं दर्शन झालं तरी परमार्थाचा बट्ट्याबोळ झाला. बायको करून परमार्थ करावा. 18वा अध्याय असं सांगतोय, ऐसे पुससी वर्ण जरी कोण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण. पण 18व्या अध्यायामध्ये अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880, अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880, किंबहुना जिने कृषी वर्तोनी जियावे. आपण गाय पाळावी, बैल पाळावा, काळ्या आईची सेवा करावी, गोठ्यातल्या गायीची सेवा करावी आणि दूध पाजणाऱ्या आईची सेवा करावी आणि आपला धर्म पाळावा.